नमस्ते मित्र हो, मी डॉक्टर सुधीर नगरकर आणि माझ्याबरोबर आहेत वंदना मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो. हां, तर या ठिकाणी आपण सेटची परीक्षा जी झालेली आहे तर त्या सेटच्या आपण सगळ्या क्वेश्चन पेपर आहेत, तर त्या सगळ्या क्वेश्चन पेपरमधील पेपर 1 जो आहे त्या पेपर 1मधील एचं सेट आहे, त्यातील ICTचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता आत्तापर्यंत आपण 2024, 23, त्यानंतर 21, त्यानंतर 20, 18, 17 आणि आता मे 2016चे क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर आपण आता सुरू करायचं आहे का? सुरू करूयात ना मॅडम? करूया सुरू. हां. क्वेश्चन नंबर 43. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज? मराठीमध्ये इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम कोणता? त्यामध्ये खालील ऑप्शन दिलेले आहेत. ए. गुगल, हॉटमेल, फेसबुक, व्हॉट्सअप. बी आहे फेसबुक, गुगल, हॉटमेल आणि व्हॉट्सअप. सी आहे हॉटमेल, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअप. डी. हॉटमेल, फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअप. तर आता या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला त्याचे इयर माहिती असणं आवश्यक आहे. हे पहा मित्र हो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला, म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर हे विचारतातच. आता इंटरनेट संदर्भातील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेट क्रोनॉलॉजी या ठिकाणी विचारलेली आहे. पहा, तर आता गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप, तर यांचा कोणत्या साली प्रत्येक गोष्ट आलेली आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. पहा, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की हॉटमेल जे आहे, हॉटमेल 1996 साली लॉन्च झालेलं होतं. त्याचबरोबर गुगल 1998मध्ये लॉन्च झालेलं होतं. किती? 1998. त्याबरोबर फेसबुक जे आहे, तर फेसबुक 2004 साली लॉन्च झालेलं होतं आणि व्हॉट्सअप जे आहे ते 2009 साली सुरू झालेलं आहे. तर त्यामुळं या ठिकाणी हॉटमेल सुरुवातीला कधी आलेलं आहे? पहा, इथं आलेलं आहे. त्यानंतर गुगल आलेलं आहे, त्यानंतर फेसबुक आलेलं आहे आणि व्हॉट्सअप आलेलं आहे. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते सी हे आहे. आता हॉटमेल जे आहे ते 1996ला आलं आणि गुगल 1998ला. इथं गुगल सुरुवातीला दिलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. फेसबुक 2004ला आलेलं आहे, इथं पहिल्यांदा दिलं, तर हे पण उत्तर चुकीचं आहे. आता इथं पण हॉटमेल आधी दिलेलं आहे. पहा, पण हॉटमेल नंतर गुगल आहे, मात्र इथं फेसबुक दिलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 44. आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ इट्स बेसिस फंक्शन. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स आणि युनिक्स. मराठीमध्ये मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालील गटात न बसणारा घटक ओळखा. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स आणि युनिक्स. या ठिकाणी असा प्रश्न दिलेला आहे की न बसणारा घटक हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, म्हणजे आपण काय वाटतो आता ऑड एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ द बेसिक फंक्शन. आता इथं ऑड कुठलं आहे? ऑड मॅन आउट म्हणतात ना, त्या पद्धतीचं ऑड काय आहे? विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स आणि युनिक्स ह्यामध्ये ऑड काय आहे हे आपल्याला जर माहीत असलं तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ॲक्युरेट आपल्याला देता येणार आहे. आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी विंडोज ही काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स ही काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. युनिक्स काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मात्र MS ऑफिस जे आहे ते MS ऑफिस काय आहे? तर इट इज अ प्रोडक्टिव्हिटी सॉफ्टवेअर सूट.
नॉट OS ऑपरेटिंग सिस्टीम नाही, मेकिंग इट ॲट द ऑड वन आउट. म्हणजे MS ऑफिस जे आहे त्यामध्ये MS एक्सेल, MS पॉवरपॉईंट, मायक्रोसॉफ्ट वर्ड याचा समावेश होतो, पण ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. त्यामुळं या प्रश्नातील ऑड जे आहे ते MS ऑफिस हे याचं उत्तर आहे. त्यामुळं ए हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 45. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर फाईल सिस्टीम? संगणकीय फायलींच्या संदर्भात PDF या लघुरूपाचा विस्तार काय? तर ऑप्शन असे दिलेले आहेत: पर्सनलाइज्ड डेटा फॉर्मॅट, पिक्सेल डिजिटल फाईल, पिक्चर्ड डेटा फॉर्मॅट आणि पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. हे पहा, हा जो प्रश्न आहे PDFचा फुल फॉर्म काय आहे, हा प्रश्न पुणे विद्यापीठामध्ये 2010 साली जी पेट परीक्षा झाली होती, PhDची एंट्रन्स टेस्ट झाली होती, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आणि PDF म्हणजे काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. म्हणजे जो डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे पोर्टेबल स्वरूपामध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर करता येतो, नेता येतो, पेनड्राईव्हमधून नेता येतो, कोणत्याही स्वरूपामध्ये ते पोर्टेबल स्वरूपात असतो. त्यामुळे याला पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असं म्हटलं जातं. इथं पिक्चर डेटा फॉर्मॅट दिलेला आहे, हे चुकीचं आहे. पिक्सेल डिजिटल फाईल दिलेला आहे, हे पण चुकीचं आहे पहा. आणि पर्सनलाइज्ड डेटा फॉर्मॅट पण पर्सनलाइज आहे का नाही आहे, तर हे काय आहे तर पोर्टेबल आहे पहा. तर त्यामुळं पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅटची या ठिकाणी आपण हिस्ट्री पाहत आहोत. तर इंट्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट 1990s 1990 साली काय झालेलं आहे की डेव्हलप्ड बाय ॲडॉब सिस्टीम इन अर्ली 1990s, PDF वॉज क्रिएटेड टू प्रोव्हाइड अ युनिव्हर्सल फॉर्मॅट फॉर डॉक्युमेंट एक्सचेंज. डॉक्टर जॉन वॉर्नॉक, को फाउंडर ऑफ ॲडॉब. ॲडॉबचे को फाउंडर कोण होते तर डॉक्टर जॉन वॉर्नॉक होते. आणि इनिशिएटेड द कॅमलॉट प्रोजेक्ट इन 1991. 1991 साली त्यांनी एक कॅमलॉट नावाचा प्रोजेक्ट तयार केला होता. आणि कशासाठी बनवला होता तर टू डेव्हलप अ रिलायबल वे टू शेअर डॉक्युमेंट अक्रॉस डिफरंट कम्प्युटर सिस्टीम while maintaining their formatting. आणि in 1993 Adobe officially released PDF 1.0 along with Adobe Acrobat 1.0. म्हणजे 1993 साली काय झालेलं आहे तर ते ऑफिशियली लॉन्च झालेलं आहे पहा PDF 1.0. हे त्याची डेव्हलपमेंट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 46. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज फॅसिलिटी? खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक सेवा आहे? ऑप्शन असे आहे: प्ले स्टोअर, जीमेल स्टोरेज, ड्रॉपबॉक्स आणि क्लाउड स्टिक. अतिशय छान प्रश्न आहे इथं की विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज फॅसिलिटी. आता क्लाउड म्हणजे काय की क्लाउड म्हणजे इंग्लिशमधून अर्थ होतो ढग. आता ढगामध्ये हे स्टोरेज नसते, तर क्लाउड जो आहे जो नेटवर्किंग इंटरनेट म्हणजे काहीतरी इट इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स असं म्हटलं जातं. पण आपण एखादा डेटा जर सेव्ह करायचा असेल तर पेनड्राईव्हमध्ये, जुन्या काळात फ्लॉपी डिस्कमध्ये ते सेव्ह केलं जायचं, नंतर हार्ड डिस्कमध्ये सेव्ह केलं जातं, नंतर सर्व्हरमध्ये सेव्ह केलं जात असे. मात्र आता सध्याच्या काळात काय झालेलं आहे की क्लाउडमध्ये ते साठवून ठेवलं जात आहे. आता प्ले स्टोअर जे आहे ते प्ले स्टोअर क्लाउड आहे का तर प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन आहे की त्यामधून आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो. जीमेल जे आहे ते गुगलचं स्टोरेज आहे फक्त. आता ड्रॉपबॉक्स आणि क्लाउड स्टिक. आता क्लाउड स्टिक पण या ठिकाणी क्लाउड कम्प्युटिंग नाही आहे, तर ड्रॉपबॉक्स हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा की ड्रॉपबॉक्स. इथं ड्रॉपबॉक्सचं स्पष्टीकरण असं आपण देऊ शकतो पहा की ड्रॉपबॉक्स इज अ क्लाउड स्टोरेज सर्व्हिस दॅट अलाउज युजर्स टू स्टोअर
synchronize and share files online. It is a well-known cloud computing based data storage facility. आणि प्ले स्टोर जे आहे इट इज अ प्लॅटफॉर्म ऑफ डाउनलोडिंग ॲप्लिकेशन नॉट अ क्लाउड स्टोरेज सर्व्हिस. जीमेल स्टोरेज जे आहे वाईल जीमेल प्रोव्हाइड स्टोरेज फॉर ईमेल इट इज अ प्रायमरली अँड ईमेल सर्व्हिस रादर दॅन अ डेडिकेटेड क्लाउड स्टोरेज सोल्युशन. आणि क्लाउड स्टिक जे आहे तर दिस इज अ नॉट अ स्टँडर्ड टर्म फॉर क्लाउड स्टोरेज. इट माइट रिफर टू USB स्टिक और एक्सटर्नल ड्राईव्ह विच इज नॉट अ क्लाउड बेस्ड. त्यामुळं ड्रॉपबॉक्स इज द बेस्ट चॉईस फॉर अ क्लाउड कम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज फॅसिलिटी. आणि आम्ही कोहा सॉफ्टवेअर जे वापरतो लायब्ररीमध्ये त्याचं बॅकअप जे आहे ते ड्रॉपबॉक्सच्या मदतीने आम्ही डेली बॅकअप ठेवत असतो. त्यामुळं ड्रॉपबॉक्स जे आहे इट इज अ क्लाउड बेस्ड कम्प्युटिंग डेटा स्टोरेज फॅसिलिटी. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर आहे ते सी आहे पा. Question number 47. Which of the following is the correct statements in the context of Web 2.0 facilities? वेब 2.0 सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? ऑप्शन आहे कम्युनिकेशन ऑन दिस फॅसिलिटीज इज मोस्टली वन वे. Content on these facilities is generated mostly by users. These facilities are much more cheaper to establish, and then these facilities use more advanced distribution technologies. हे पहा या ठिकाणी वेब 2.0 सुविधांच्या संदर्भातील खालील कोणते विधान खरे आहे असा प्रश्न विचारलेला आहे पहा. तर या ठिकाणी आपल्याला वेब 1.0 वेब 2.0 वेब 3.0 हे सगळी कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येणार आहे. आता या ठिकाणी ए असं दिलेलं आहे पहा. आता एमध्ये या सुविधांवरील संज्ञापन मुख्यतः एकतर्फी असते. कम्युनिकेशन ऑफ दिस फॅसिलिटी इज मोस्टली वन वे. एक लक्षात घ्या की वेब 2.0 मध्ये 2 वे कम्युनिकेशन आहे. हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळं हा ऑप्शन चुकीचा आहे पहा. आता बी जो ऑप्शन आहे या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो. कंटेंट ऑन दिस फॅसिलिटीज इज जनरेटेड मोस्टली बाय युजर्स. बरोबर आहे, कारण या वेब 2.0 मध्ये 2 वे कम्युनिकेशन असल्यामुळं कंटेंट हा यूजर तयार करू शकतो. म्हणजे जसे की ब्लॉग हे वेब 2.0चं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये कंटेंट कोण तयार करतं तर यूजर तयार करत असतो. त्यामुळे बी हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. आता सी काय दिलेलं या सुविधा उभारणे फार कमी खर्चाचे काम असते, हे पण चुकीचं आहे. आणि डी काय तर या सुविधा अधिक प्रगत वितरण तंत्रज्ञान वापरतात, हे पण चुकीचं आहे. कारण डेव्हलपमेंट ही होत असते आणि भविष्यात अजून प्रगत तंत्रज्ञान विकसित होत असतं. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं या ठिकाणी वेब 2.0 मध्ये 2 वे कम्युनिकेशन असतं. त्यानंतर विकीज, ब्लॉग, इन्स्टंट मेसेजिंग, सोशल नेटवर्किंग हे सगळं जे आहे ते वेब 2.0 मध्ये येतं. त्यामुळं यूजर जो आहे तो कंटेंट तयार करत असतो. त्यामुळं याचं करेक्ट उत्तर जे आहे ते बी आहे पहा. बी याचं करेक्ट उत्तर आहे. तर वेब 2.0 refers the second generation of the internet where users actively create, share and interact with content. प्लॅटफॉर्म लाईक सोशल मीडिया मी सांगितल्या पद्धतीने फेसबुक, ट्विटर, त्याचबरोबर ब्लॉग्स, विकीज, विकिपीडिया, व्हिडिओ शेअरिंग साईट, यूट्यूब अँड फोरम्स. या ठिकाणी अलाव युजर्स टू जनरेट अँड शेअर कंटेंट. म्हणजे या ठिकाणी युजर्सला कंटेंट जनरेट करण्याचा अधिकार असतो आणि शेअर करण्याचा अधिकार असतो. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते बी ऑप्शन हा ते याचं उत्तर बरोबर आहे पहा.
Question number 48. Identify the correct pair from the following. ऑप्शन असे आहेत: ए. उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम, बी. एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, सी. AVI फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि डी. HDD क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी. खालीलपैकी योग्य जोडी ओळख. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पहा की या ठिकाणी जोड्या जुळवा किंवा योग्य जोडी कोणती आहे ते ओळखायचे आहे. तर इथं उबंटू जे दिलेलं आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजे लिनक्स युनिक्स जशी आहे तशी उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्यामुळे ही जोडी तर बरोबरच आहे. आता एक्सेल काय आहे तर वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे, हे चुकीचं आहे. ॲक्च्युली एक्सेल काय तर एक्सेल इज अ स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, नॉट अ वर्ड प्रोसेसिंग. मायक्रोसॉफ्ट वर्ड इज अ वर्ड प्रोसेसिंग. त्यामुळं ही एक्सेल जी आहे ही वर्ड प्रोसेसिंगची जोडी चुकीची दिलेली आहे. त्याचबरोबर AVI. आता या ठिकाणी AVIची फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल अशी जोडी दिलेली आहे, मात्र ही जोडी चुकीची आहे. AVI म्हणजे काय तर ॲडिओ व्हिडिओ इंटरलीव. इट इज अ व्हिडिओ फाईल फॉर्मॅट, नॉट रिलेटेड टू फाईल ट्रान्सफर. म्हणजे हा व्हिडिओ फॉर्मॅट आहे आणि इथं फाईल ट्रान्सफर म्हटलेलं आहे, त्यामुळे ही पण जोडी चुकीची आहे. पहा आणि HDD क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी असं म्हटलेलं आहे, मात्र HDD म्हणजे काय तर हार्ड डिस्क ड्राईव्ह. हार्ड डिस्क ड्राईव्हमध्ये काय दिलेलं असतं पहा की इट इज अ फिजिकल स्टोरेज डिव्हाइस, नॉट अ क्लाउड स्टोरेज फॅसिलिटीज. त्यामुळं या ठिकाणी ही पण जोडी चुकीची आहे. त्यामुळं याचं उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. इट इज ऑपरेटिंग सिस्टीम. ए हे याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पहा अशा प्रकारे आपण सेट परीक्षा जी आहे 2016 साली जी झाली होती त्या परीक्षेचे ICTचे MCQ या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तरी सर्वांना मी या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच असं म्हणतो. थँक्यू वंदना मॅडम. थँक्यू ऑल ऑफ यू.